या देवीचं स्वरूप दरवर्षी सेमच असतं आणि खूप सुंदर असते ही मूर्ती. इथे ना बरेचसे कोणीतरी ड्रॉइंग काढली आहे, त्यांची नावं पण लिहिली आहेत. अक्षता खेडेकर, युक्ता, सुंदर डेकोरेशन. नमस्कार मंडळी, मी शशांक आणि मी तुमचं स्वागत करतो TR मुंबईकर यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवरात्र उत्सव आणि देवी दर्शनाच्या तिसऱ्या भागामध्ये, जिथे आपण आलो आहोत आर्ता रोडला. आणि आर्ता रोडचे आपण देवीचं दर्शन घेणार आहोत. त्यासोबतच चिंचपोकीच्या देवीचं, नंतर गणेश गल्लीमध्ये म्हणजे लालबागच्या मातेचं देखील दर्शन घेणार आहोत. हे सर्व तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत आणि ज्या फॅमिलीपर्यंत शेअर करा जे इथे येऊन दर्शन डायरेक्ट घेऊ नाही शकत त्यांच्यापर्यंत. तर चला आर्ता रोडचं आपण देवीचं दर्शन घेऊया. सो लेट्स गो. आर्ता रोडची माऊली म्हणजेच आर्ता रोडची देवीचं आता दर्शनाला आपण आलो आहोत मध्ये. हे बघा समोरच आहे आर्ता रोडची माऊली. इकडे चाळीमध्ये चिंचपोकी स्टेशनच्या बाजूलाच आर्ता रोडची माऊली बसते. आर्ता रोडची माऊली. या देवीचं स्वरूप दरवर्षी सेमच असतं आणि खूप सुंदर असते ही मूर्ती. आईला 4 भुजा आहेत. एका हाताने आशीर्वाद देते, एका हातामध्ये चक्र आहे आणि मध्ये आईचं स्वरूप. तर इकडे आपल्याला एका हातात शंख, एका हातात त्रिशूळ नसरेस पडतं. त्यासोबत कमळ देखील आहे. तर आता आपण जिथे आलो आहे ना ते संतोषी माता ट्रस्टचं मंदिर जिथे आहे. इकडे नवरात्रोत्सव भरतं तिथे आलं आहे. चिंचपोकी साईडला मनोदर स्टेशनच्या खालीच आहे. हे बघा संतोषी माता ट्रस्टचा नवरात्रोत्सव. इकडे मस्त थीम असते आणि मस्त डेकोरेशन असतं देवीच्या इथे. आता जाऊन आतमध्ये पाहूया आपण. हे बघा संतोषी माता ट्रस्टचा नवरात्रोत्सव. खूप सुंदर देवीची मूर्ती. मागच्या वर्षी थोडा आतमध्ये होता, यावर्षी थोडासा बाहेर आहे. देवीला 4 भुजा आहेत. एका हाताने आशीर्वाद देते, एका हातात चक्र आहे. तर इकडे एका हातात शंख आणि एका हातात त्रिशूळ. हे बघा असं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे झुमर वगैरे लावून. आणि इथल्या डेकोरेशनची खास बात येत पण असते की इथे ना मस्त AC लावलेली असते, AC कूलर वगैरे. तर भक्तांच्या आणि म्हणजे त्यांना त्रास होण्यासाठी AC वगैरे लावली आहे इथे. आणि इकडे छान असं डेकोरेशन पण केलेलं आहे. खूप सुंदर मूर्ती आणि खूप सुंदर डेकोरेशन. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी इकडे ना डेकोरेशन थोडं छोटं आहे पण छान आहे. दरवर्षीप्रमाणे इकडे तशी AC लावलेली असते, सर्व भक्तांच्या सुविधेसाठी तशी लावलेली आहे. फक्त मागच्या वेळी थोडंसं डेकोरेशन मोठं होतं, आतमध्ये देवी असायची. आता जरा बाहेरच्या साईडला आहे. तर चला आता जाऊया म्हणजे चिंचपोकी साईडला आणि तिकडे जाऊन दर्शन घेऊया देवीचं. आता आपण आलो चिंचपोकी स्टेशनच्या बाजूला चिंचपोकीच्या आई भवानीच्या दर्शनाला. आणि समोरच आहे चिंचपोकीची आई भवानी. इथे ना बरेचसे कोणीतरी ड्रॉइंग काढली आहे, त्यांची नावं पण लिहिली आहेत. अक्षता खेडेकर, त्यांनी एकविराईचं ड्रॉइंग काढले. बाजूला आहे चिंतामणी.
हे सार्थकने काढले, सार्थक राकेश याने. आणि इकडे तुळजाभवानी आहे जी युक्ता मिस्त्री यांनी काढली आहे. हे बघा चिंचपोकळीची आई भवानी इकडे आणि तिच्या दर्शनाला आपण आलो आहोत. इकडनं असं जायला नाही आहे. हे बघा चिंचपोकळीची आई भवानी. या मूर्तीची खास बात येत असते की एकदम असं लहान मुलीचं स्वरूप दिसतं मातेमध्ये, देवीमध्ये. आणि खूपच सुंदर मूर्ती आहे देवीची, म्हणजे चिंचपोकळीच्या आई भवानीची. शिवावर रोड. आता आपण ना चिंचपोकळीच्या आई भवानीचं दर्शन घेतलं. आता आपण जाऊया तेजुकाच्या मातेचं दर्शन घ्यायला. आता आलो आपण तेजुकाच्या मातेच्या दर्शनात. इथे तेजुकाचा राजा बसतो इथेच बसतो. तेजुकाय मेन्शनचा नवरात्रोत्सव. आता पाटी बिल्डिंगचं तेजुकाय मेन्शनचं काम चालू आहे ना रिडेव्हलपमेंटचं, म्हणून देवीला थोडं पुढे बसवली. देवीला 8 हात आहेत आणि सुंदर गजरे, साडी आणि दागिन्यांनी नटवलं आहे. खूप मोठं मंगळसूत्र आहे देवीच्या गळ्यात. आणि डोळीचे डोळे निळसर आहेत. खूप सुंदर असं, खूप सुंदर. आता आपण आलो लालबागच्या मातेच्या दर्शनाला. म्हणजे समोरच आहे लालबागची माता, तर तिचं दर्शन घेऊया. हे बघा लालबागच्या मातेचं गेट आणि पुढेच आहे लालबागची माता. तर जाऊया आणि दर्शन घेऊया. हे बघा असं डेकोरेशन केलं जसं गणेश गल्लीच्या राजाला, म्हणजे मुंबईच्या राजाला जसं डेकोरेशन होतं ना तसंच केलं आहे. पण तेवढं मोठं नाही आहे ते. बाकीचं सर्व काढलं गेलं आहे मंदिराचं, रामेश्वर मंदिराचं. इकडे फक्त आता आपण देवीचं दर्शन डायरेक्ट घेऊ शकतो. हे बघा इकडे ना देवीला जे अर्पण केलेले नारळ आहेत ना ते सकाळी 11 ते दुपारी 1च्या दरम्यान ना त्याची विक्री केली जाते. कोणाला तर हवं असेल तर घेऊ शकतो. तसंच देवीला ज्या साड्यांची अर्पण केल्या जातात ना त्यांची देखील विक्री केली ते सकाळी 11 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. ज्यांना कोणी हवं असेल ते येऊन घेऊ शकतात. लालबागची माता. समोर हत्ती आहेत सर्व बाजूने देवीच्या आणि आपल्या स्वागतासाठी. तर या बाजूने जाऊन दर्शन घेऊ शकतो. देवीला 8 हात आहेत, अष्टभुजा. एका हाताने आशीर्वाद, एका हातात त्रिशूळ, एका हातात तलवार, एका हातात चक्र. तर तिकडच्या बाजूला एका हातात कमळ, गदा आणि 2 शस्त्र आहेत. आणि देवीला खूप सोन्याचे हार वगैरे घातलेले आहेत, जे मुंबईच्या राजाला घालतात तसेच घातले आहेत.
तर काहीच लालबागच्या मातेच्या दर्शनासोबत आपली मुंबई देवी दर्शनाची तिसरी व्हिडिओ इथे संपत आहे, जिथे आपण आर्थर रोडच्या देवीचं दर्शन, त्यानंतर सप्तशृंगी ट्रस्टचं मातेचं दर्शन, त्यानंतर चिंचपोकीच्या आईभवानीचं, त्यानंतर तेजुकायाच्या मातेचं आणि आता लालबागच्या मातेचं दर्शन आपण घेतलं. ते पण तुम्हाला कसं वाटलं ते खाली कॉमेंट करून सांगा. आणि इकडे जर कोणाला येऊन लालबागच्या मातेचे नारळ किंवा साड्या वगैरे हवे असेल प्रसाद म्हणून, म्हणजे विक्रीला असतात त्या, तर ते तुम्ही येऊन सकाळी ते 11 ते 1च्या दरम्यान आणि नारळ मिळतो आणि 11 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपल्याला साड्या मिळतात. पण त्यांची अवेलेबिलिटी असेल, म्हणजे स्टॉक जेवढा असेल तेवढंच. जेवढे पण लोक देवीला अर्पण करतात त्या साड्या तुम्हाला प्रसाद म्हणून मिळतात. हे सर्व तुम्हाला मिळतं. ते व्हिडिओ पण तुम्हाला कसं वाटलं ते व्हिडिओ ते तुम्ही कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथे मुंबईच्या देवी दर्शनाच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.